आज आपला सोपा अगदी 5वा राजकारण नावाचा समास आहे. समर्थांनी दासबोधामध्ये 2 वेळा राजकारण या विषयावरचा समास लिहिला आहे. आत्ता सुरुवातीला आपल्याला ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी आचरण कसं ठेवावं, म्हणजे एखाद्याला समजा नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या इलेक्शनला उभं राहायचं असेल तर त्यांनी आपलं आचरण कसं ठेवावं, अशासाठी म्हणजे लोकसंग्रह कसा करावा यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. आणि नंतर 19व्या दशकामध्ये पुन्हा एकदा राजकारण निरूपण समास येणार आहे. त्याच्यामध्ये एखादा नेता आहे, या नेत्याने कसं वागावं, भोवताली असणारी जी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या विचाराची, भिन्न भिन्न आवाका असणारी माणसं असतात, या सगळ्या माणसांना जवळचं करावं, त्यांच्या त्यांच्या योग्यतेच्या कामाचा त्यांना भाग द्यावा, त्यांच्याकडून कामं करवून घ्यावीत, असं नेत्यांनी कसं करावं हे पुढल्या 19व्या समासामध्ये आपल्याला शिकायचं आहे. एका अर्थाने आपल्याला समर्थांच्या राजकारण या शब्दाचे अर्थ दोन्ही समासांचा विचार करता लक्षात येतील की आत्ताचं जे आपण राजकारण म्हणतोय तसं समर्थांचं नाही आहे. समर्थांना एक चांगला नेता, लोकसंग्रह करणारा नेता, अशा अर्थाने या राजकारणाकडे बघायचं. या समासाचा अभ्यास करताना आणि नुकतेच आपला गणपती उत्सव आणि घंटाळीच्या देवळामध्ये पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये आपण नितीन कुलकर्णीच्या नावाने एक साहस पुरस्कार देतो. यावर्षी पण दिला गेला असेल, मला त्याची सविस्तर माहिती कळली नाही, पण त्यानिमित्ताने नितीन कुलकर्णीची आठवण झाली. नितीन कुलकर्णी हा एक असा लोकसंग्रह करणारा तरुण मुलगा आपल्या विष्णुनगरमध्ये होता बरं का. आम्ही विष्णुनगरमध्ये राहत होतो तेव्हा आमच्या घरासमोरच नितीनचं घर होतं. माझी मुलगी तेव्हा अशी महाविद्यालयीन म्हणजे 11वी-12वीमध्ये होते. तर त्या सुमारास त्या वयाच्या मुलींच्या पालकांना जी एक थोडीशी मनामध्ये काळजी असते, तशी काळजी मलाही होते. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की आपल्या आळीमध्ये, म्हणजे खेडेगावातून आळी शब्द वापरायचा, आपल्या कॉलनीमध्ये जोपर्यंत नितीनसारखा मुलगा आहे ना, तोपर्यंत आपल्या मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा हा नितीन होता बरं का. दुर्दैवाने त्याचं निधन लवकर झालं आणि त्याच्या नावाने आपण दरवर्षी गणपतीमध्ये पुरस्कार देतो, साहस पुरस्कार देतो. ह्या नितीनचं स्मरण केलं की समर्थांना अपेक्षित असणारा हा जो लोकनेता आहे त्याचे गुण कळतात. मला आठवत आहे सहयोगच्या हॉलमध्ये नितीनच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आणि नितीनचे वडील स्टेजवर होते आणि अनेकांची नितीनबद्दलची भाषणं झाली. किती लोकांना नितीनने किती प्रकारे मदत केली. खरं वय इतकं लहान होतं, इतक्या लहान वयामध्ये इतक्या लोकांना त्यांनी मदत केल्याच्या गोष्टी स्टेजवरून लोक नितीनबद्दल सांगत होते. ते सगळं नितीनचं त्यांनी ऐकलं आणि ते एकच वाक्य आपल्या मुलाबद्दल बोलले, मला अगदी आठवत आहे. ते असं नंतर म्हणाले की मला आज कळला आमचा नितीन कसा होता. म्हणजे घरामध्ये माहितीही नाही की नितीन बाहेर इतक्या चांगल्या चांगल्या परोपकाराच्या गोष्टी करतो आहे, किती किती प्रकारे मदतीला धावून जातो आहे. हा एक स्वभाव आहे. असा स्वभाव असणाऱ्या मंडळींचा विचार या समासामध्ये समर्थन केले. त्या सगळ्या ज्या काही गुणांची गोष्ट आहे ती सगळी या समासात आपल्याला समर्थ सांगणार आहेत. खरं आहे आपल्या भारत देशाचं जे एक विशेष आहे ना, ते विशेष 2 गोष्टीमध्ये, एक धर्म आणि अध्यात्म. आणि ह्या धर्म आणि अध्यात्म ह्या दोन्ही ठिकाणी लोकसंग्रह ही पुरुषाची आवश्यकता असते. लोकांना आपलंसं करावं याची गरज असते. म्हणजे असतात, म्हणजे साधू संत जरी असले तरी त्यांचा शिष्य समुदाय असतोच, किंवा धर्मसंस्था ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या संस्थांमध्ये लोक असायला हवीत. नुसता की एक जण उठतो आणि काम करतो असं होत नाही. त्यामुळे सगळीकडे लोकसंग्रह लागतो. राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थसंस्था, साधू संत मंडळी. इतकं कशाला, आत्ता ज्याला आपण राजकारण म्हणतो त्या राजकारणातली जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा आशीर्वाद घ्यायला अशा साधू संत मंडळींची आवश्यकता असते. अगदी
इंदिरा गांधींबद्दल बोललं जायचं की ते आपण धीरेंद्र ब्रह्मचारींकडे त्यांना जेव्हा काही राजकारणी प्रश्न निर्माण व्हायचे आणि त्याच्यातून काय निर्णय घ्यावा असा प्रश्न पडायचा तेव्हा आशीर्वाद घ्यायला जायच्या. तर अशा पद्धतीनं ह्या राजकारणामध्ये या लोकसंग्रहाची आवश्यकता आहे. आज एखादा राजकीय पुढारी जेव्हा असा वारंवार जातो ना कोणाकडे, तेव्हा मग आपलं लक्ष पण त्यांच्याकडे जातं, सामान्य माणसांचं पण. त्यामुळे समर्थांच्या वेळची तर गोष्टच वेगळी होती, परकीय सत्ता होती. त्यामुळे त्या परकीय सत्तेचे जे राज्यकर्ते होते ते अत्यंत दुष्ट होते आणि त्यामुळे आपला धर्म नाही आणि अत्यंत दुष्टपणा, त्यात पुन्हा आपली जनता संघटित नाही, आपली लोक भेदरलेली, घाबरलेली आणि अशा सगळ्या मंडळींना घेऊन लोकसंग्रह करायचा आणि हे जे काही परकीय आक्रमण आहे ते घालवायचं, हे करणारा जो कोणी आहे त्याला पाठिंबा देण्याचं काम करायचं. तुम्ही आम्ही या समाजातून शिकताना काय करायचं की सगळेजण आपण काही पुढारी होणार नाही, पण जो कोणी चांगलं काम करतो आहे त्याला मदत तर आपण करू शकतो. नेहमी आपल्याला असं वाटतं की लोकलमध्ये असा अनुभव पुष्कळ येतो की कोणीतरी काहीतरी गैरवर्तन करतं. त्या गैरवर्तनाला एखादा कोणीतरी आवाज उठवतो आणि विरोध करतो. आता तो विरोध करणारा आहे ना, त्याला उरलेल्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. उरलेले सगळेजण मला काय करायचं आहे आणि गप्प बसतात, तिथे गडबड होते. या समासात आपल्याला हे शिकायचं आहे की लोकसंग्रह करणारा जो नेता आहे त्याचे गुण लक्षात घेऊन सामान्य मंडळींनी चांगल्याची निवड केली पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे लोकसंग्रही पुरुषांनी कसं वागावं हे समर्थ सांगणारच आहेत, पण तुम्ही आम्ही लगेच म्हणू की आम्हाला काही नेता व्हायचं नाही आहे, त्यामुळे आम्हाला काही या सगळ्या सूचनांची आवश्यकता नाही. तर आपल्यासाठी हे आहे की आपण भले नेता नाही होणार, पण जो कोणी चांगलं काही करतो आहे त्या चांगलं करणाऱ्या माणसाला मदत करणं, याची सामान्य माणसाने काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची, आता खूप मोठे मुद्दे देणारे समाज दिसायला लहान असला तरी प्रत्येकच ओबी महत्त्वाची असं म्हणायला हरकत नाही. या लोकसंग्रह करणाऱ्याजवळ व्यवहार चातुर्य असायला हवं. कसं वागायचं, नेमकी परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीनुरूप आपल्याला वागता आलं पाहिजे. ज्याला पुढारी पण करायचं आहे त्याला ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात. कोणाला किती गोष्टी सांगायच्या, त्या राजकीय हालचाली कशा असाव्यात, कोणाशी किती उघडपणानं बोलावं, कोणाशी कसं गुप्तपणानं वागावं, हे सगळं या राजकारणी पुरुषाला कळलं पाहिजे. समर्थांच्या वेळच्या तर अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. समर्थांनी शिवाजी महाराजांना निरोप कसे पाठवले किंवा आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराज सुखरूप रायगडला कसे आले, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला समर्थांच्या या राजकारणामधल्या ज्या उघड काय करायचं आणि गुप्त काय ठेवायचं या गोष्टी सहज लक्षात येतील. हे करताना आपण निस्वार्थी असलं पाहिजे. चातुर्य तर आपल्या अंगी असलंच पाहिजे. समर्थांनी या सगळ्याला म्हणजे अशी प्रेरणा देऊन महंत समर्थांनी तयार केलेले आहेत. हे की एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. आत्ता जो मी उल्लेख केला, आग्र्याहून सुटका झाली समर्थां शिवाजी महाराजांची आणि एवढा मोठा प्रवास करून आले, तर हे काही 1-2 जणांचं काम नव्हतं. अनेक मंडळी, पण इतकी गुप्तता होती की इथून पुढल्या मुक्कामावर जायचं, आणखीन पुढे कोण कुठे जायचं ह्याची काही पत्ता नसायचा. फक्त जेवढं आवश्यक आहे तेवढंच सांगितलं जायचं. असं सगळं राजकारणामध्ये लागते, सामग्री लागते, हे आपल्याला कळेल. हे सगळं त्यांनी या समासात आपल्याला सांगितलं. पहिल्या ज्या 2 ओव्या आहेत त्या 2 ओव्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समर्थ सांगतात की एखादी गोष्ट जी चांगली आहे, चांगलं कर्म आहे, ते पुन्हा पुन्हा करावं. आता आपण आध्यात्मिक ग्रंथ पाहतो आहोत, त्यामुळे आपण असं म्हणूया की आपण जी साधना करतो आहे, म्हणजे जरी राजकारण समाज शिकत असलो तरी मूळ आपला उद्देश सोडायचा नाही. त्यामुळे आपण जर अध्यात्म ग्रंथ शिकतो आहोत तर आपली जी साधना आहे, म्हणजे आपण नाम घेत असो, ध्यान करत असो, जप करत असो, जी काही आपली उपासना आहे त्या उपासनेला तीच गोष्ट करायची असते, पण ती न कंटाळता पुन्हा पुन्हा करावी. पहिल्या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला हे जे पुन्हा पुन्हा करणं आहे ना, ते पुन्हा पुन्हा करणं कसं आवश्यक आहे ते सांगितलं असलं आत्मज्ञानाबद्दल, तरी पण आपल्याला
असं लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही गोष्टी आपण तेच तेच पुन्हा का करायचो असा आपण प्रश्न विचारतो व्यवहारामध्ये. पण कितीतरी गोष्टी आपण अशा पुन्हा पुन्हा करतो की हो. अगदीच विचार करायचा झाला तर टीव्ही बघणं रोजच करतो. सिनेमा बघणं, तोच सिनेमासुद्धा पुन्हा पुन्हा बघणं. म्हणजे मनोरंजनासाठी करायच्या ज्या गोष्टी आहेत, अगदी पत्ते खेळणं, रोज पत्ते खेळणारी माणसं आहेत की. मग ती जर गोष्ट आपण रोज करत असलो, तर मग उपासना रोज का नाही करायची? म्हणजे मनोरंजनाच्या गोष्टी रोज करताना आम्हाला काहीच रोज फिरायला जायचं. आ, त्या रोज गोष्टी आपण करतो ना, मग रोज ती एखादी चांगली गोष्ट उपासनेची, जप-तप, ध्यानाची रोज करायला पाहिजे, याच्याबद्दल तक्रार कशाला करायची? असं समर्थांनी पहिल्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला प्रश्न टाकलाय. प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच आहे, त्यामुळे सांगायची काही आवश्यकता नाही. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण, असं समर्थ आपल्याला सांगतात. त्या अर्थाने चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा करावी असं म्हणायचं. आपण मागच्या वेळेस व्याप्ती शब्द पाहिला होता. त्याची पुन्हा एकदा आठवण एवढ्यासाठी करायची की व्याप्ती याचा अर्थ आपण पाहिला होता की एखादा विषय आपल्याला 100% कळलं. आपल्याला कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे असं वाटतं, आवाज येतोय. संजीवनीच्या फोनचा चालू आहे का? हो, संजीवनी ताई तुमचा मोबाईलच म्यूट करायला हवा. ठीक आहे. कसं ते करायचं? येईल. झालं. तर तो व्याप्ती शब्द आपण पाहिला होता, त्याची पुन्हा आज मी आठवण करून देणार आहे की एखादी गोष्ट आपल्याला अगदी निःसंशयपणे समजणं, की त्याच्यामध्ये शंका राहणार नाही अशी समजणं, त्याला व्याप्ती म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी आपण जो आपला नेहमीचा श्रवण, मनन, निधिध्यास असा जो काही मार्ग आहे, त्या मार्गाने गेलं तर आपल्याला आत्मज्ञानापर्यंत पोचता येतं. काही मनामध्ये किलमिश राहत नाही, मनामध्ये संशय राहत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पासिंग 35%. अरे 35% पासिंग म्हणजे 65% अज्ञान. तसं इथे नाही. इथे 100% आत्मज्ञानाकडे आपण जाणार अशा अर्थाने. म्हणजे एखाद्या समोरच्या माणसाचं पूर्ण समाधान झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला या समासाच्यावर शंका राहणार नाही असं सांगितलेलं आहे. मग आता विषय आपला असा आहे की आधी सुरुवात करून देताना सांगितली की चांगली गोष्ट आहे ती रोज करायची, पुन्हा पुन्हा करायची असं सांगितलं. आणि याला जोडून 3ऱ्या ओळीपासून 21व्या ओळीपर्यंत एक यादी आपल्यासमोर दिली आहे. त्या यादीमध्ये त्यांनी लोकसंग्रही पुरुषांनी आपलं आचरण कसं ठेवावं याचं वर्णन केलेलं आहे. की एक तर काय असतं की लोकांना वश करून घ्यावं लागतं. लोक आपलेसे करणं हे महत्त्वाचं असतं. असं आहे की लोकांच्या परीनं त्यांच्या त्यांच्या आनंदाचा, समाधानाचा, प्रगतीचा मार्ग मिळवत असतात, जात असतात. त्यांचं काम चालू असतं. पण त्यासाठी नेत्यांनी त्यांना उपयोगी वाटेल असं काम केलं पाहिजे, म्हणजे ते आपलेसे होतील. फक्त केवळ आपल्या अनुयायांचाच विचार करायचा असं नाही की सगळ्यांना तो आपला वाटला पाहिजे. आपल्या संप्रदायातल्या, आपल्या पक्षातल्या म्हणूया, आता राजकारण विषय चाललाय म्हणून पक्ष म्हणूया, आपल्या पक्षातल्या लोकांना करायचंच, पण सगळ्यांसाठी काही कामं करायची. म्हणजे मग काय होईल, त्याच्यावरचा विश्वास लोकांचा वाढेल. हळूहळू हे जे नेतेपद आहे ते नेतेपद लोक मान्य करतील. आणि मग त्याच्यासाठी थोडीशी ना पार्श्वभूमी पाहिजे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने घराघरातून राजकारणामध्ये काम करणारी माणसं हवीत असं नाही समर्थांनी म्हटलेलं आहे. समर्थांचं म्हणणं असं आहे की काहीतरी आध्यात्मिक पार्श्वभूमी पाहिजे. ज्याला कोणाला लोकनेता व्हायचं आहे त्याला, मागे आपल्याला आठवत असेल एकदा BJPच्या कार्यकर्त्यांनी भगवद्गीतेचा सहयोगला कार्यक्रम घेतला होता. आणि तेव्हा आपण असं त्याला म्हटलं होतं की आमच्या ज्या कार्यक्रमामध्ये मध्ये मध्ये तुम्ही कोणी यायचं नाही बाबा. म्हणजे तुम्ही नगरसेवक कुठले आले, बाहेरचे कोणी आले आणि त्यांचा सत्कार वगैरे असलं काही करायचं आहे. आम्ही एकदा गीता म्हणायला सुरुवात केली की 18 अध्याय झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
पण त्यांनी आपलं सगळं ऐकलं आणि समारोपाला त्यांची मंडळी आली, त्यांचे काय सत्कार समारंभ झाले. तेव्हा आपण त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एक अटच घाला की ज्याला कोणाला नेतेपद हवं आहे, ज्याला कोणाला तिकीट हवं आहे, त्या सगळ्यांनी दासबोधाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ही जी सगळी यादी आहे ना, ही यादी त्यांच्या जरा लक्षात येईल आणि याप्रमाणे आपलं आचरण होत आहे की नाही हे ते पाहतील. आता म्हटलं तसं नुसतं व्यवहार चातुर्य हवं, बोलता यायला पाहिजे, वक्तृत्व असायला पाहिजे, हे तर आहेच. पण त्याबरोबर आध्यात्मिक पार्श्वभूमी असायला हवी. भगवंताचा विसर पडू द्यायचा नाही. भगवंतानी या कामासाठी आपली नेमणूक केलेली आहे. आपल्याला आठवत असेल, गेले 10 वर्ष आपण हा विषय मोदींच्या तोंडी नेहमी ऐकतोय. मोदी नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला म्हणतात की भगवंतानी माझी या कामासाठी निवडणूक केलेली आहे. तर हे भगवत कार्य म्हणून मी करतो आहे, अशा प्रकारचा विचार या लोकसंग्रह करणाऱ्या नेत्याचा असला पाहिजे. त्याचं लक्ष चौफेर असलं पाहिजे. कुठे काय चाललं आहे याची पूर्ण जाण लोक सांगतात त्याच्यावर नाही, आपलं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे, सावधपण असलं पाहिजे. सतत आपण स्वतः कार्यमग्न उद्योगशील असलं पाहिजे. म्हणजे मग लोक पण उद्योगशील. हा काहीच करणार नाही तर लोक कसं करतील? त्यासाठी आपण कार्यमग्न राहिलं पाहिजे. आपल्या कामाबद्दल, आपल्या कार्याबद्दल, आपल्या ध्येयाबद्दल लोकांच्या मनात शंका नसता कामा. म्हणजे आपण आता ना हा समास वाचताना मुख्यत्वे करून आपल्याला भोवतालच्या लोकांची आठवण होते. आमच्या विष्णुनगरमध्ये आपल्या एक नगरसेविका, अनेक वर्ष दाते काकू म्हणून नगरसेविका आपल्या होत्या, लोकांना ऐकून माहिती असेल. त्या ज्या घरामध्ये 2 खोल्यांच्या राहत होत्या, किती वेळा नगरसेविका झाल्या असतील त्या 2 खोल्यातच त्या राहत होत्या. त्यांच्या ज्या सुती साड्या होत्या त्याच्यात बदल झाला नाही, कारण नगरसेविका हे पद त्यांनी समाजसेवेसाठीच घेतलेलं होतं आणि त्या काम करत होत्या. त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल झाला नाही. आज आपल्याला असं दिसतं की एखादं पद मिळालं की अनेक पिढ्यांची तरतूद केली जाते असं आपल्याला दिसतं. तर अशी मंडळी आपल्या याच्यावर कोणी आक्षेप घेईल, आपल्या ह्याच्यावर कोणी संशय घेईल असं असता कामा. आता काय नगरसेवक झालं ना, आता काय असं नाही आपल्याबद्दल कोणी म्हणता कामा. अशा प्रकारचं आचरण आपलं असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे आपल्याबरोबर काम करणारी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींकडून होत असतात काही वेळा चुका होतात. त्या सगळ्या चुका आपण पदरात घ्याव्यात. कारण लोकसंग्रह करायचा आहे, लोकांना आपलंसं करायचं आहे. तर सगळी लोकं काही तितक्या याची असतात असं नाही. काही वेळा काम करताना चुका होत असतात आणि त्या चुका जो कोणी प्रमुख आहे ना, त्या प्रमुखांनी त्या पदरात घ्यायला पाहिजेत. कारण जो चूक करणारा असतो त्याला विचारायची त्याची तेवढीच पहुंच असते. त्यामुळे त्याला ती आपण चूक करतो हे जाणवलेलं नसतं. घडून गेल्यानंतर कळतं की अरे हे व्हायला नको होतं, तर त्याला रागावून त्यातून काम होणार नसतं. मी याच्यासाठी अगदी नेहमी माझ्या मनात उदाहरण येतं की कुठे अगदी राजकारणच कशाला हवं आहे. आपण अनेक जण काही सामाजिक संस्थांमध्ये काम करतो. तर त्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या भोवती अनेक मंडळी असतात. सगळी काही आपल्याला हवं तसं काम करणारी असत नाहीत. किंबहुना मला तर नेहमी असं वाटतं की समाजाच्या अशा संघटनांमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ती आपलं घर, संसार, नोकरी, उद्योग सांभाळून आपला वेळ त्याला देत असतात. आणि तसा वेळ देताना काही समजा चूक घडली तर ती चूक त्या व्यक्तीची चूक नसून ती जो कोणी प्रमुख आहे त्यांनी सगळ्यांनी ते समजून घ्यावी, ती चूक परत होणार नाही अशी काळजी घ्यावी. त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम सगळा आपण सहन करावा, अशी करण्याची खरं म्हणजे आवश्यकता असते. मी आपल्या समर्थ विद्यापीठ नावाचं आपलं शिवथरघळीचं आणि आता सज्जनगड समितीचं खूप मोठं जाळं महाराष्ट्रात आहे. अगदी सुरुवातीचा कालावधी आहे की तिथे त्यावेळेला परीक्षा अशा पोस्टाने पेपर देऊन व्हायच्या नाहीत. प्रत्यक्ष हॉलमध्ये परीक्षेला यावं लागायचं आणि पेपर लिहावे लागायचे. त्यावेळीची गोष्ट आहे. तर आपल्या विश्वजित सोसायटीतल्या शुभदाते मराठे म्हणून आहेत, त्यांचं आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या समर्थ विद्यापीठाच्या 3ऱ्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्याचं सज्जनगड मासिकामध्ये जाहीर पण झालं होतं. ठिकठिकाणच्या जिल्ह्यांमधले रिझल्ट आले होते आणि त्या सगळ्या रिझल्टची हे झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक असा शुभदातेचा डिक्लेअर पण झाला होता. सज्जनगडमध्ये बातमीसुद्धा आली होती. आणि मग त्याचं रितसर जे काही प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम असायचा तो माघ महिन्यातल्या दासबोध जन्मोत्सवाच्या उत्सवामध्ये दिला जायचा. आता
असं जेव्हा निर्णय झाला आहे तर आपल्याला पण अपेक्षा असते आपण की ती परीक्षा म्हणजे काय मोठं पेज आहे अशातला काही भाग नाही. पण आपण काही त्याचे 3 वर्ष अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासात चांगली आपल्याला यश मिळालं आहे. तर आम्ही अगदी ठरवलं होतं की आपण ह्या उत्सवामध्ये आपल्या मैत्रिणीला ते प्रमाणपत्र मिळणार तर आपण जायचं सगळ्यांनी. पण त्या महिन्यातल्या सज्जनगड समितीमध्ये तो कार्यक्रमाचं सगळी पत्रिका आली, त्याच्यात त्यांचं नावच नाही. अरे बापरे! म्हटलं आता असं कसं झालं? आधी तर डिक्लेअर झालेलं होतं आणि आता ह्याच्यात नावच नाही. आता माझे वडीलच होते त्या समर्थ विद्यापीठाचे कुलगुरू, म्हणून मी लगेचच वडिलांना ही गोष्ट सांगितली. म्हटलं असं असं झालेलं आहे. आता नेमकं काय चुकलं आहे, काय झालं आहे आपल्याला माहिती नाही. 2च दिवसांनी तेव्हा फोन नव्हता एवढे, वडील आणि माझे आई-वडील दोघंजण थेट ठाण्याला आणि म्हणाले, "कोण त्या शुभारती मराठे त्यांच्याकडे घेऊन चल मला." म्हटलं, "बरं." मग आम्ही तिकडे शुभाराईंकडे गेलो आणि माझ्या आईने अगदी शुभ्राताईंना आणि त्यांच्या यजमानांना कोचांगरी करून ओटी भरली, तिला काय साडी-चोळी दिली, शाल दिली समर्थांची. आणि मग हे सगळं काय आहे? तर त्यांनी समजावून सांगितलं की कुणाची तरी चूक झाली, याद्या करताना काहीतरी क्रमांक चुकीचा झाला, बातमी देताना चुकीची झाली, तुमचं नाव जाहीर झालं असून सुद्धा तुम्हाला कार्यक्रमाच्या याला बोलावणं गेलं नाही. आता ही चूक कोणाची झाली, का झाली, या सगळ्यामध्ये पडण्याच्या ऐवजी त्यांना जी काही सुधारणा करता ती केली. शुभदाताई पुढे असं म्हणाल्या, "बरं झालं जो कोणी चुकला तो." कारण त्यामुळे माझ्याकडे प्रत्यक्ष मामा घरी आले आणि मामांनी माझा इतका कौतुक समारंभ जो केला, तो काही मला जर काय माणसाची चूक झाली नसती तर झाला नसता. आता प्रसंग छोटासा आहे. कार्यकर्त्याकडून एखादी चूक घडली तर प्रमुखांनी ती आपल्या अंगावर घ्यावी, आपल्या हातनं झाली असं समजून ती चूक दुरुस्त करावी, एवढ्यासाठी हा प्रसंग फक्त आपल्याला मी सांगितला. तर असं करता आलं पाहिजे. कोणी हाताखालचा चुकला आहे म्हणून त्याच्यावर ताशेरे झोडणं. हल्ली तर आपल्याला असं दिसतं की चूक आपली असते आणि आपली चूक नाही म्हणून ती लोकांवरच्या अंगावर ढकलायची, अशी प्रवृत्ती असणारी पण मंडळी वाढली आहेत. आणि समर्थ तर आपल्याला स्पष्ट सांगतात की कार्यकर्तेच आहेत, त्या कार्यकर्त्यांकडून एखादी चूक झाली तर ती चूक कार्यप्रमुखाने आपल्या अंगावर घ्यावी आणि ती दुरुस्त करावी. पुढल्या यादीमध्ये समर्थ आणखीन एक गुण सांगणार आहेत. नेहमीच समर्थांचा हा शब्द असतो की दुसऱ्याचं अंतर ओळखावं. मनकवडं ज्याला आपण म्हणतो ना, तसं मनकवडं असावं. काय चाललंय दुसऱ्याच्या मनात ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळतं बरं का, दुसऱ्याचा चेहरा आपल्याला वाचता येतो. लोकसंग्रह करणाऱ्याला तर हे जमलंच पाहिजे. दुसरं असं की आपण अलिप्त असावं, आपली मृत्यूदासी नसावी, प्रत्येक गोष्टीमध्ये मला काय मिळेल असा विचार करू नये, नीती-न्यायाने आपलं आचरण असायला हवं. माणूस नजरेनं ओळखता यायला हवा. म्हणजे एखादा कुठल्या कामाला कुठला उपयोगी पडेल ह्याची एक जाण या लोकसंग्रह करणाऱ्या नेत्याला असली पाहिजे. नाहीतर मग काय होतं, कार्य चांगलं होत नाही. कार्य जर नीटपणे कमी वेळामध्ये यशस्वी व्हायला हवं असेल तर योग्य माणसं योग्य ठिकाणी लागली पाहिजेत आणि ती योग्य माणसं ओळखणं ही जी कला आहे ही याच्यात वाचली पाहिजे. दुसरं असं की आपल्या प्रपंच सुखे करावाच, ठीकच आहे. पण प्रपंचामध्ये सुख दुःख चढ उतार हे असतातच. त्याचं सगळं गांभीर्य नीट ओळखावं. कालच मी एका ठाण्याच्या मुलाकडे इथे गेले होते, ब्राह्मण सोसायटीत राहणारा, त्याच्याकडे. आणि त्याला मी तुम्हाला म्हणाला, "मीराताई मी तुम्हाला दुपारी आणायला येतो." तुम्ही म्हटलं, "अरे तू दुपारी येणार पण मग तुला वेळ आहे का?" तर म्हणाला, "इथे असं आहे की वर्क फ्रॉम होम असताना समजा मुलांसाठी काही असेल की मुलांना शाळेतून आणायचं आहे तर त्याच्याबद्दल कोणी आम्हाला काही विचारत नाही." म्हणजे हे जे काही आहे ना हे मला आवडलं की प्रपंचातली जी सुखदुःख आहेत ती त्या बॉसला पण असतात तशी बाकीच्याला पण असतात ना. तर अशा पद्धतीने कुटुंबासाठी, मुलांसाठी, काही महत्त्वाच्या कामांसाठी जर डिमांड केली गेली तर वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा अर्धा तास तशी त्याच्यातून ही मोकळीक मिळू शकते असं त्यांनी मला सांगितलं. मला फार असं वाटलं की ह्याच्यातून ना माणसं आपलीशी होतात, की आपण आपल्या जसं प्रपंचातल्या सुखदुःखांबद्दल आपल्याला जाणीव असते तशी इतरांच्याबद्दल पण आपल्याला असली पाहिजे. दुसरा, लोकसंग्रह करणाऱ्यांनी भरपूर व्याप वाढवावा. आता समर्थांचं आहे, जेवढा व्याप तेवढं वैभव असं समर्थ म्हणतात. आपण व्याप तेवढा संताप म्हणतो.
जेवढा व्याप जास्त तेवढा त्रास जास्त. समर्थ म्हणतात लोकसंग्रह करायचा आहे ना, नवनवीन कामं, नवनवीन गोष्टी त्यांनी शोधून काढल्या पाहिजेत. खूप व्याप वाढवला पाहिजे. आपलं कार्यक्षेत्र असं विस्तृत केलं पाहिजे. आणि हे सगळं करून आपण त्याच्यात गुंतू नाही आहे, असं पण सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे मनानं त्याच्यात अडकायचं नाही आहे. अशा पद्धतीनं व्याप वाढवायला समर्थ सांगतात. आत्ता जसं म्हटलं की दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालावं, तसं कोणाचे अवगुण बोलून दाखवू नयेत. ठीक आहे, काही त्रुटी असतात कुणाजवळ, तर त्या बोलून दाखवायचे. जे गुण आहेत त्याचाच विचार करायचा आणि त्याला काम द्यायचं. अगदी एखादा दुर्जन असेल ना, तरीसुद्धा त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यावर उपकार करावा, पुन्हा त्याला चांगल्या कामामध्ये घ्यावं, पुन्हा त्याच्याकडून ती चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. निरनिराळे प्रसंगी चांगले चांगले उपाय करावेत. म्हणजे मग हे जे बदल होतात किंवा आपल्याला जे कार्य करायचं आहे ते पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी आणि अशा दीर्घ प्रयत्नाने सगळं चांगलं काम होईल. माणसं त्याच्यासाठी निवडावी. एखाद्या कार्यासाठी जेव्हा लोकसमूह आपण तयार करत असतो, तो लोकसमूह कायम टिकेल असा प्रयत्न करावा. आता आपण हा तर विचार नेहमी आपल्याला लक्षात येतो की बऱ्याच असं होतं की आपल्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीतरी रिमूव्ह होतं आणि मग आपण म्हणतो का बरं तुम्ही बाहेर पडलात. मग ते आपल्याला कळलं की काय आता नाही, खूपच ग्रुप झाले आहेत, एवढं सगळं काही होत नाही. तर सगळ्यांना काहीतरी आवडेल अशा पद्धतीचं जर आपल्याकडे काही असेल तर लोक राहतात, नाही तर राहत नाहीत. त्यामुळे जो लोकसंग्रह आपण केला आहे, जी लोक आपण गोळा केलेली आहेत, समूह तयार झालेला आहे, तो समूह टिकेल असा प्रयत्न करा. कोविडमध्ये आपण किती किती असे ग्रुप तयार केले आणि मग कोविड संपला, जो तो आपल्या ह्याला लागला आणि मग ते समूह एक 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 कमी झाले. मग आता आपले सुद्धा जे दासबोधाच्या म्हणजे आपण समर्थ शिष्यांची नावं देऊन खूप सारे 22 ग्रुप आपण करून ठेवलेले आहेत. ते सगळे काही मोठे त्या ग्रुपमध्ये सगळी मंडळी की कार्यरत नाही आहेत. फरक एवढाच आहे की ते त्याच्यातून बाहेर पडलेले नाही आहेत. काय काय चाललेलं आहे ते म्हणजे ते कळावं अशी इच्छा आहे. भले ते भाग नसतील घेत. तसं आपण आता सध्या मनाच्या श्लोकांवरती प्रश्न देतोय आणि ते प्रश्न त्या सगळ्या ग्रुपमधल्या मंडळींनी लिहावेत अशी आपली अपेक्षा पण आहे. पण हार्डली प्रत्येक गटातले 2-4 जण फार तर लिहित असतील. अनेक जण नुसतं वाचून सोडून देत असतील. कोणी मनात म्हणत असेल की हे करायला हवं होतं ना, पण आता सुरुवातीपासून नाही केलं, आता जाऊ दे असं म्हणत असतील. मग याला टिकवायचं कसं, याला बांधून कसं ठेवायचं. मग मधून मधून टाकायचं की तुमचं काही राहिलं आहे का, मग कधी मी तुम्हाला मदत, मागचं आहे माझ्याजवळ, पाठवेन तुम्हाला, आत्ता आहे तिथपासून सुरू करा. अशा काही कल्पना दासबोधातून आपल्याला पण आपल्या कामासाठी मिळतात. तर असं दिलं आहे की लोकसमूह जो ज्या कामासाठी केला आहे तो चांगला राहील, तो समूह राहील असा प्रयत्न करावा. आता त्या समूहामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींसाठी प्रयत्न करावा. जसं आपण एकादशीला गीता म्हणतो. मग लक्षात असलं की दूरवरून येणारी मंडळींना शक्य नाही आहे घंटाळीपर्यंत येणं. मग ठीक आहे, एक ऑनलाईनच ग्रुप ठेवूया, तुम्ही तिथे गीता म्हणा, ज्याला येणं शक्य आहे तर इथे गीता म्हणतील. अशा पद्धतीने काही बदल आपण करतो ना, तेच समर्थाने या लोकसंग्रह करणाऱ्या नेत्याला सांगितलेलं आहे. आपण त्याच्याकडून शिकून अशा नवनवीन गोष्टी करायच्या आहेत. काही वेळेला कठीण प्रसंग येतो, त्यावेळेला ह्या लोकसंग्रह करणाऱ्यांनी धैर्य दाखवायला लागतं. स्वतः मोठं पुढाकार घ्यायला लागतो. येणारी जी काही अडचण आहे ती आपली आपण दूर करायची आणि इतरांची पण दूर करायची असं करावं लागतं. आणि या सगळ्यामध्ये अगदी महत्त्वाची गोष्ट समर्थांनी पुढे सांगितली की हे सगळं करत असताना वाद घालू नये. किती महत्त्वाचं आहे ना. आपलं ते खरं असं न करता, वाद न घालता योग्य काय आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपलं काही चुकलं असेल किंवा हे नव्हतं बरोबर, मग ते दुरुस्त करावं. मोकळेपणाने आपला जो काही चूक आहे ती आपण मान्य करावी असं करावं. पण वाद घालत बसू नये. शास्त्र म्हणजे अतिवाद करू नये असं समर्थांनी ठिकठिकाणी सांगितलंच आहे. किंवा वादे जे आहे ते तत्वबोध असं म्हटलं आहे की वाद असा असावा की ज्याच्यातून तत्वबोध होईल. पण उगाच आपला वाद घालून काहीतरी त्याच्यामध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारचं काही करू नये. सतत सारखा दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करावा. आपलं तर कल्याण व्हावंच बरोबरच आहे, पण दुसऱ्याचं कल्याण होईल असा प्रयत्न करावा. दुसऱ्यासाठी काहीतरी कष्ट करावेत. तन मन झिजावे
ते दुसऱ्यासाठी झिजावे. आपल्याला जर का हे जमलं नाही ना, लोकसंग्रह करणाऱ्या माणसाला असं दुसऱ्यासाठी कष्ट करणं सोसलं नाही ना, तर त्यांनी ह्या लोकसंग्रहाच्या भानगडीत पडू नये. समर्थांना स्पष्ट बघतायत. त्यावेळी त्यांनी आपलं साधुसंत व्हावं, बसावं आपलं जंगलामध्ये, वनामध्ये, हिमालयात जावं आणि आपलं शांत बसावं. लोकसंग्रह करायचा आहे तर लोकांचं सगळं सहन करता यायला हवं. दुसऱ्याच्या दुःखाचं आपण वाटेकरी व्हायला हवं. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, असं स्पष्टपणे समर्थ आपल्याला सांगतात की असं नाही चालणार. तर तर मग आपण लोकसंग्रह करू शकू, नाही तर होणार नाही. हे करता करता एकीकडे आपल्याला आपलं बौद्धिक हे पण वाढवायचं आहे. त्यामुळे समर्थ पुढे आपल्याला खूप पाठांतर करावं, खूप ग्रंथ वाचावे. समर्थांच्या वेळी ग्रंथ वाचणं, ग्रंथ लिहिणं ही गोष्ट मोठी कठीणच होती, कारण छापील ग्रंथ केलं होतं आत्तासारखे. त्यामुळे वाचनाला काही एखादं वाचायचं म्हटलं तर की सहजपणानं उपलब्ध नव्हतं. पण इथे त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की ग्रंथ लिहावेत, ग्रंथ वाचावेत. आता हे आपल्याला अलीकडल्या काळात तर अगदी खूपच सोपं आहे. म्हणून समर्थांची ओवी आपण लक्षात घेतली पाहिजे. अपार असावे पाठांतर, सन्निधीची असावा विचार. पाठांतर असावं आणि त्या पाठांतरामध्ये सांगितल्याप्रमाणे विचार पण आपला असायला हवा. सदा सर्वदा तत्पर परोपकारासाठी. अशासाठी आपल्या याचा उपयोग आपण करावा. आपण स्वतः आलेल्या कठीण प्रसंगामध्ये शांत राहावं, इतरांना शांत ठेवायचा प्रयत्न करावा. अगदी म्हणजे तऱ्हेवेकपणा म्हटलं तसा कुठेही असू नये. म्हणजे मग इतर पण आपलं ऐकतात, नाही तर आपलं ऐकत नाहीत. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला किती लोक उगाचच्या उगाच कारण नसताना आपलाच हेका धरतात. तर अशा वेळेला जरा सौम्य शब्दामध्ये आपण हळूहळू त्यांना बदल करायला हवा. काही वेळा असं होतं की काटा काढावा लागतो, अपाय काही करावा लागतो. पण मग तशी जर वेळ आली ना, तर वाच्यता करू नये. गुपचूप काय करायची असेल ती गोष्ट करावी. म्हणजे परस्पर काय असेल ते घडवून टाकावं. त्याचं बोलणं चार चार चौघात बडबड करू नये, मी असं केलं, मला असं करायला हवं आहे, आता अगदी इलाजच नाही, काही बोलू नये. न बोलता काही गोष्टी कराव्यात असं सांगतात. पुढे आपण हे सगळं करत असताना आपली किंमत पण राहिली पाहिजे. समर्थांची ओवी आहे, 18वी ओवी या समासामध्ये, जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना, ही तर गोष्ट खरी आहे. पण बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. पण सगळीकडे विवेक असायला हवा की आपला कोणी वापर करतोय असं नाही वाटता कामा. म्हणून मग आपली किंमत कळली पाहिजे की आपली किंमत राहिली पाहिजे. यासाठी जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना, ही गोष्ट बरोबर आहे. आपण दुसऱ्याचं सोसलं पाहिजे. पण बहुत सोसिता उरेना महत्व आपुले, हे पण समर्थ आपल्याला लक्षात घ्यायला सांगतात. किती बारकाईनं समर्थाने विचार केला आहे लोकसंग्रह करणाऱ्या या माणसाबद्दल, ते आपल्या लक्षात येईल. पुढे त्यांनी म्हटलं आहे की जराही कधीही दुसऱ्याला त्रास देण्याचा विचारसुद्धा मनात येऊ द्यायचा नाही. राजकारण बहुत करावे, परंतु कळोची नेदावे, परपीडेवरी नसावे अंतःकरण. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी गोष्ट करायची नाही आहे. सतत कार्यरत राहावं, चांगली कामं करावीत, लोकांकडनं करवून घ्यावीत. अगदी बरोबर आहे. पुष्कळ वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना आपलंसं करावं. लोकांना उपयोगी पडेल अशा गोष्टी नवनवीन शोधून काढाव्यात. पण दुसऱ्याला त्रास होईल असा मात्र विचारसुद्धा मनात आणू नये. समर्थांनी लोकांना पारखून घ्यायला सांगितलं आहे. माणसांची परीक्षा असली पाहिजे. लोकसंग्रह करणाऱ्याला माणसं ओळखता आली पाहिजेत. जसं अगदी सुरुवातीला सांगितलं चातुर्यांगी असलं पाहिजे. तर चातुर्याने काय होतं, चतुरपणाने आपल्याला कसं आचरण करावं ते कळतं आणि लोक कसे पारखावेत ते कळलं. आणि त्या चतुरपणाचा उपयोग असा करावा की कधी कधी काही कारणाने काही माणसं, चांगली माणसं दुरावली जातात. त्या दुरावलेल्या माणसांना परत आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न मोठ्या चातुर्याने करावा. आणि ही गोष्ट राजकारणात खूपच उपयोगी पडणारी आहे. ती खरोखरच कर्तबगार एखादा कार्यकर्ता असतो, काहीतरी छोटंसं कारण घडलेलं असतं आणि तो दुरावलेला असतो, त्याला पुन्हा कार्यामध्ये आणणं हे अगदी आवश्यक असतं. आणि ते असं चतुराईनं करावं असं समर्थ सांगतात. एखादा रागीट तापट माणूस असेल तर त्याला 2 हात दूर ठेवावं, कारण नाही तर कार्याचा नाश होतो. अविवेकी तापट अशी जी मंडळी असतात त्यांच्यापासून जरा सावध राहावं लागतं.
खरीच गोष्ट आहे. हा अनुभव आपल्याला पण येतो. त्याबरोबर भित्र्या अंगसोड माणसांनाही आपल्याला त्याला दूरच ठेवावं लागतं. काहीच उपयोग होत नाही त्यांचा. त्यामुळे माणसं निवडावीत कशी, माणसं शोधावीत कशी, याच्यासाठी सांगितलं आहे की बघून आपल्याला स्वभाव कळतो. ही भित्री माणसं आहेत, त्याचा काहीच आपल्याला उपयोग नाही. तर त्यांना ठीकच आहे. आपला काही सगळे बेत त्यांना सांगायची आवश्यकता नाही आहे. त्याला योग्य आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्यांना आपल्यापासून हे करता येईल. नाहीतर आपल्याला त्यांना दूर ठेवायला पण काही हरकत नाही. त्रस्त करणारे, तापट असणारी, रागवणारी अशी माणसं, अविवेकी माणसांना दूर ठेवावं. हे हे जे सगळं काम आहे, म्हणजे राजकारण जे म्हणतो ते लोकांच्यासाठी आणि लोकांनी करायची गोष्ट आहे. त्यामुळे अशी इथे लबाडी करून काही चालणार नाही. जे काय ते सगळं स्वच्छ, शुद्ध असं हे आहे. आत्ता सध्या जे आपण राजकारण म्हणतो ते सगळी लबाडी आहे. अगदी भ्रष्टाचार, गुन्हेगारी असं सगळ्या आहे. म्हणजे आपण पाहतोच आहोत की अशा भ्रष्ट असणाऱ्या माणसाला सुद्धा तिकीट दिलं जातं. त्यामुळे आत्ताच्या राजकारणाबद्दल काही बोलण्याची गोष्टच नाही आहे. समर्थांचं राजकारण कसं वेगळं आहे त्याची व्याख्या मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितली. एकतर समर्थांच्या वेळची जी देशाची परिस्थिती होती त्या विचाराने समर्थांनी या सगळ्या नियमांचा आपल्याला विचार करायला सांगितला. आणि मी मगाशी राजकारण या शब्दाची व्याख्या देताना समर्थांची व्याख्या आपल्याला सांगितली की आपल्या भोवताली जे लोक आहेत ते वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत, वेगवेगळी त्यांची क्षमता आहे. ह्या सगळ्या मंडळींनाच चांगल्या कामाला आपल्याला लावायचं आहे. त्यांची त्यांची क्षमता, त्यांचे विचार, त्यांचा स्वभाव, त्यांची आवड अशी सगळी लक्षात घेऊन सगळ्यांनाच चांगल्या मार्गामध्ये लावणं याला राजकारण म्हटलेलं आहे. आणि ते राजकारण करणारा जो कोणी आहे त्यांनी आचरण कसं ठेवावं, लोकसंग्रह कसा करावा, लोकांना आपलंसं कसं करावं ते समर्थ आपल्याला सांगतात. बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये जशी भयग्रस्त अशी जी मंडळी असतात, दुबळी मंडळी जी असतात, घाबरट मंडळी असतात, त्यांना बिचारांना मदत करायला लागते. असं नाही चालत. भेदरलेली घाबरलेली मंडळी तर त्या दिनदुबळ्यांना त्रस्त होतात. ते या अशा मंडळींना त्रास देणारी बरीच असतात. त्यामुळे यांनासुद्धा आपल्याला सावधपण देऊन त्यांना त्यांचा दुबळेपणा, त्यांचा घाबरटपणा कसा जाईल असा प्रयत्न करावा लागतो. आणखीन एका प्रकारचे लोक पण समाजामध्ये असतात, सारखी भांडतातच. या भांडणाऱ्यांना दूर ठेवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. उगाचच खुसपटं काढणं, उगाचच एकमेकांमध्ये, म्हणजे आत्ता आपल्या देशामध्ये जे चाललेलं आहे की काही नाही, जातीजातीमध्ये फूट पाडण्याचा उद्योग केलेला आहे. तर अशा मंडळींच्या ह्या कारस्थानांना अजिबात जराही थारा देऊ नये असं करायचं. की ह्यांनी भांडणं लावण्याचंच काम करतात, ते करू नये. त्याने दीनदुबळ्यांचा विचार जरूर करावा. भेदरलेली घाबरलेली मंडळी त्यांची भीती जरूर दूर करावी. समर्थांच्या काळामध्ये तर अशीच सगळी जनता होती. कारण कुठल्याही गावामध्ये शिरावं आणि उभी शेती पाडावी, घर वाडे उद्ध्वस्त करावेत, मंदिरं उद्ध्वस्त करावे, मुलींना पळवून द्यावं, अशा प्रकारच्या गोष्टी अचानक घडत असत. आणि त्यामुळे सगळा समाज भेदरलेला घाबरलेला होता. त्यामुळे त्याचा उल्लेख समर्थांनी इथे केला आहे की अशी जी दिनदुबळी भेदरलेली घाबरलेली मंडळी आहेत त्यांना या अशा लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने त्यांचं भय दूर होईल असा प्रयत्न करावा. पण मुद्दाम भांडण उकळून काढणाऱ्याला मात्र चांगलंच हाकलून द्यावं, दूर ठेवावं. पुढल्या 24व्या ओवीमध्ये खरा जो राजकारणी लोकसंग्रह करणारा आहे त्याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समर्थ सांगतात की काम झालं, कार्य झालं की मग तो सहजपणानं निघून जातो. आत्ता सध्या अनेक मंडळी मोदींबद्दल म्हणतात असं की ते पंतप्रधान आहेत, पण ते पंतप्रधान पद त्यांना जेव्हा लक्षात येईल की बा हे आता आपलं कार्य झालं आहे त्यावेळेला ते सहजपणानं आपल्या पदावरून निवृत्त होतील आणि निघून पुन्हा हिमालयात जातील. तर समर्थांनी अगदी 24व्या ओळीमध्ये हे दिलेलं आहे की कार्य झालं की तो 1 मिनिट पण ते थांबत नाही, त्याचं क्रेडिट घ्यायला ते राहत नाहीत. आज आपल्याला दिसतं की एकदा नेता झाला की त्याच्या उर्वरित आयुष्यभर त्याला हवं तेवढं पेन्शन, हव्या तेवढ्या सगळ्या सुविधा मिळतात आणि त्या घेण्यासाठीच ते सगळं चाललेलं असतं. तर हा जो खरा नेता आहे, हा खरा नेता त्यानंतर त्या ठिकाणी राहतसुद्धा नाही. कार्य झालं की तो निघून जातो. मान सन्मान, फोटो आपलं या ठिकाणी तो तिथे दिसणारसुद्धा नाही. म्हणजे त्याला ह्या अशा प्रकारच्या वैभवाची इच्छा नाही आहे. त्याला
जे काही देशकार्य, देवकार्य, धर्मकार्य करायचं आहे त्या कार्यापुरताच तो नेता आहे. त्याला वैयक्तिक काही मिळवायची गोष्ट नाही आहे. हे 24व्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं आहे आणि हे सर्व काळी सर्वांना लागू पडणारी गोष्ट आहे. 25व्या ओळीमध्ये एखाद्याचं संरक्षण करणं आणि एखाद्याचा उत्कर्ष सहन न होणं, दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला आता आधीच्या ओळीत सांगितलं तसं की भयग्रस्त झालेल्या माणसांना त्यांची भीती दूर होईल याच्यासाठी त्याला मदत करणं, आणि दुसरा मुद्दा दिला आहे की एखादा चांगला मोठा होतो आहे, त्याचा चांगला उत्कर्ष होतो आहे, तो उत्कर्ष त्याला सहन न होणं, ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट काही बरोबर नाही. त्यामुळे ज्याला जे जसं प्रयत्नपूर्वक मिळतं आहे तर त्याला आपण मदत करावी. जसं इकडे मदत करायची आहे, भयग्रस्त असणारा मदत करायची आहे, एखाद्याला त्याची कमतरता दूर करायची आहे, तसं एखाद्याचं काही चांगलं करत असेल तर त्याला तो अधिक चांगलं कसं करेल ह्याच्यासाठी पण मदत करावी. काही वेळा असं होतं की आपण लोकांना काही त्यांच्या चांगल्या सहज कल्याणाचं, त्यांच्या हिताचं काही सांगायला जावं तर त्यांना पटतंच असं नाही. तर ठीक आहे, त्याच्याबद्दल काही राग मानायचा नाही. नाही पटलं तर आपण सोडून द्यायचं, एवढाच एक मार्ग. पुन्हा ते जर त्याच्यात काही म्हणजे पराभूत झालो तर मी सांगतच होतो, माझं ऐकलं नाही, असं पण म्हणायला तिथे थांबायचं नाही. कारण असं बऱ्याचदा आपल्याला घडताना दिसतं की आपण दुसऱ्याला काहीतरी कल्याणाचं सांगतो आणि मग तो ऐकत नाही, तो त्याच्या पद्धतीने करतो, मग त्याला त्याच्यात अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर आपण 5-10 ठिकाणी ते म्हणतो की मी सांगत होतो असं करू नको, पण ऐकणार नाही, ऐकणार कोण? तर समर्थ आपल्याला सांगतायत की लोकसंग्रह करायचा आहे ना, तुम्हाला लोकनेता व्हायचं आहे ना, तर हे असं घडेल. एखादी गोष्ट सांगायला जाल ती पटणार नाही, पण त्याचं पुढे या अशा पद्धतीनं सोडून द्यायला बरोबर आहे, पण त्याचा असा उल्लेख करणं चूक आहे. एवढ्या सगळ्या 26 ओव्यांमध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला आणि पुढे त्यांनी श्रोत्यांची क्षमा मागितली. क्षमा का मागितली? तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं मी जे तुम्हाला आता सांगितलं, 11व्या दशकापर्यंत आलेलो आहोत, तर हे काही मी नवीन तुम्हाला काहीच सांगितलं नाही. जे यापूर्वी सांगून झालेलं आहे किंवा तुम्हाला जे सगळं माहितीच आहे, ते माहिती असणारच मी परत तुम्हाला सगळं सांगतो आहे. त्यामुळे थोडंसं कमी जास्त झालं आहे, जे माहिती आहे तेच सांगितलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अनेक वेळा श्रोत्यांची क्षमा मागितली आहे. का बरं मागितले? तर त्यांना माहीत होतं की माझ्या समोर बसणारे जे सगळे श्रोते आहेत, तर एक तर गोष्ट अशी आहे की मी माझं काहीच सांगत नाही आहे. निवृत्तीनाथ मला जे काही बोलवितात आणि वेगळ्याचे, त्यामुळे निवृत्तीनाथ मला सद्गुरू माझे जे काही सांगतात ते मी तुम्हाला सांगतो, ही एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे समोर बसणारे जे आहेत त्यांना सगळं माहितीच आहे, मग मी काय वेगळं सांगणार? अगदी तसाच विचार इथे पण 27व्या ओळीमध्ये समर्थांनी मांडला आहे की मी तुम्हाला जे माहिती आहे तेच सगळं सांगितलं आहे आणि त्यामुळे क्षमा मागितली आहे. पुन्हा त्या सांगण्यामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा असंही म्हटलेलं आहे. तर ही जी काही नम्रता आहे ना संत मंडळींच्या वागण्या बोलण्यामध्ये, त्या नम्रतेचं विशेषच आहे की खरं तर आधी 26 ओव्यांमध्ये एखादा महंत नेता होणार आहे त्यावेळेला त्यांनी कसं कसं आचरण ठेवावं अशा सगळ्या सूचना वजा गोष्टी दिलेल्या आहेत आणि लगेचच 27व्या ओळीमध्ये अगदी नम्रपणानं क्षमा पण मागितलेली आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष असे म्हटले जातात. याच्यातला धर्म हा जो आहे, त्या धर्मासाठी संयम लागतो आणि विवेक लागतो. मोक्ष जो आहे तो मोक्षासाठी ज्ञान लागतं आणि वैराग्य लागतं. 4ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. अर्थ आणि काम मध्ये आहेत, धर्म आणि मोक्ष सुरुवातीला आणि शेवट आहे. संयम आणि विवेक असायला हवा, ज्ञान आणि वैराग्य असायला हवं. हे जर सगळं जमलं, म्हणजे धर्मासाठी असणारा संयम विवेक जमला तर ज्ञान वैराग्य प्राप्त होणारच आहे. मध्ये असणाऱ्या काम मोक्षाचा विचार आपल्याला करायचा आहे, अर्थ आणि कामाचा विचार करायचा आहे. अर्थाचं काय आहे तर वाटेल त्या मार्गाने पैसा गोळा करणं हे नाही चालणार. हे जे 2 आहेत ना, अर्थ आणि काम, हे आपल्या देहबुद्धीशी संबंधित आहे.
त्यामुळे भ्रष्टाचार, व्यभिचार ही जी समाजाला लागलेली कीड आहे, ह्या लोकसंग्रह करणाऱ्या नेत्यांनी हा सगळा विचार करायचा आहे. म्हणून ह्या 4 पुरुषार्थांच्या मार्फत आपल्याला ह्या लोकनेत्यांनी आपलं आचरण कसं ठेवायचं हे लक्षात घ्यायचं आहे. तर मग अर्थ जो आहे तो वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणं हे जमणार नाही. भ्रष्टाचार, व्यभिचार ही समाजामध्ये लोकनेत्याकडून जराही हे होता कामा नये. आणि काम जो आहे त्याच्यामध्ये विकार वासना असता कामा नयेत. आता जर आपण पाहतोय की वृत्तपत्र हातात घेतलं की ते ह्या सगळ्यांनीच भरलेलं असतं. त्यामुळे अर्थ आणि काम हे सगळं असं छान सुरळीत सरळ मार्गानं चालावं याच्यासाठी सुद्धा शासनाची आवश्यकता आहे. राज्य शासन ज्याला म्हणतो, म्हणजे हा जो लोकनेता आहे त्यांनी जर त्याचं जर शासन असेल, या अशा प्रकारच्या लोकनेत्यांचं जर शासन असेल तर आपोआपच गैरवर्तन होणार नाही. आणि मग आपल्याला जे हवं आहे संयम आणि विवेक, त्याच्या जोडीला स्वाभाविकच त्या मार्गाने काम आणि अर्थ आणि मग विवेक, वैराग्य आणि ज्ञानप्राप्ती होईल. अशा या 4 पुरुषार्थांचा जो विचार आपल्या शास्त्रामध्ये सांगितला आहे तसा राहील. समर्थांच्या काळामध्ये काही लोकशाही नव्हती. एकतर सगळी परकीयांच्या हातात सत्ता होती. त्यामुळे राजा कसा असायला हवा, तर राजा ह्या असा धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये त्याचा अर्थ आणि काम असला पाहिजे. अशासाठी म्हणून त्याचा उल्लेख आपण लक्षात घ्यायचा आहे. समर्थांनी प्रत्यक्ष त्याचा उल्लेख केला नाही आहे, परंतु आपल्या संस्कृतीचा विचार केला तर समर्थांना जो हा लोकसंग्रही नेता हवा आहे त्याच लोकसंग्रही नेत्याकडून याची आवश्यकता आहे. समर्थांच्या या सगळ्या नियमांचं म्हटलं तर एकत्रितरित्या आपल्याला शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये दिसतं की महाराज हा असा नेता आपला होता. एक मुद्दामच उदाहरण देणार आहे. खरी जुनी गोष्ट आहे. व्हिएतनामनी एकदा, खरं व्हिएतनाम अमेरिकेच्या तुलनेत एक छोटासा देश, पण बलाढ्य असणाऱ्या अमेरिकेविरुद्ध 20 वर्ष चाललेली लढाई अगदी जिंकली नाही म्हणता येत, पण थांबवली असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष ते म्हणाले होते की हे मी का करू शकलो, छोटासा एवढा व्हिएतनामसारखा देश आणि मी एवढ्या बलाढ्य असणाऱ्या अमेरिकेनी जे काही युद्ध हे केलं होतं ते थांबवू का शकलो, तर मी शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या राजाच्या युद्धनीतीचा त्यांनी अभ्यास केला. आणि ह्या व्हिएतनामला जी राष्ट्राध्यक्षांची समाधी आहे या समाधीवरती हे लिहिलेलं आहे की त्यांनी असं स्वतःला मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे असं त्या ह्याच्यावर समाधीच्या खाली लिहिलेलं आहे. ह्याची आठवण का होते तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना या व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री आपल्या देशात आल्या होत्या आणि त्यांचा जो नियोजित सगळा प्रवास होता त्या प्रवासामध्ये त्यांनी मागणी अशी केली होती की मला रायगड बघायचं आहे. म्हणजे व्हिएतनाममध्ये महाराजांबद्दल किती आदराचं स्थान आहे ते आपल्याला कळावं म्हणून हा प्रसंग मुद्दाम आपल्याला सांगितला. तर समर्थांनी जी काही ही यादी दिली आहे लोकसंग्रह किंवा लोकनेता असणाऱ्यांच्या जवळ असणाऱ्या गुणांची, ती सगळी महाराजांच्या ठिकाणी होती असं आपल्याला दिसेल. बाकी त्यावेळेला असणारे मुसलमान राज्यकर्ते, सत्ताधीश राज्यकर्ते कसे होते याच्याबद्दल खरं म्हणजे न बोलणंच बरं. पण ते न बोलणं अशासाठी बोलायचं का, तर त्या पार्श्वभूमीवर लोकनेत्यांनी कसं असलं पाहिजे याच्यासाठी ते पण माहिती असणं आवश्यक आहे. मुद्दाम एक घटना सांगणार आहे. 15 सप्टेंबर 1652 त्यावेळेला म्हणजे हे विदेशी प्रवासी जे भारतामध्ये आलेले होते, एक ट्रॅव्हलनियर नावाचा फ्रेंच प्रवासी भारतात आला होता. त्यांनी लिहिलेला हा प्रसंग आहे. आपल्या सुनीलदादा चिंचवळकरांनी ह्या प्रसंगाचा उल्लेख इथे केला आहे की आपले म्हणजे समर्थांनी राज्यकर्ता कसा असावा ह्यासाठी राजकारण निरूपण सांगितलं, पण त्यावेळेचे राज्यकर्ते कसे होते आणि म्हणजे अशा अत्यंत विपरीत परिस्थिती असताना समर्थ एवढा सगळा विचार करू शकले ह्याच्यासाठी आपण हे लक्षात घ्यायचं आहे. तर ह्या ट्रॅव्हलनियर ह्या फ्रेंच प्रवाशाने असं म्हटलं आहे की तो तत्कालीन न्यायाधीश नवाब मिर्झुमला यांच्याकडे 2 तास होता. न्यायाधीशांकडे होता
एक 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 खटले ते न्यायाधीश निकालात काढत होते. आता हा टॅव्हर्नियर आहे फ्रेंच, मुसलमान राज्यकर्ते, मुसलमान न्यायाधीश. आणि ते न्यायाधीश जे काही शिक्षा सांगत होते तो 2 तास हा टॅव्हर्नियर ऐकत होता. त्यांनी लिहिलं आहे की एखाद्याला एखादी शिक्षा असायची की ह्याचं पोट फाडून त्याला गटारात टाकून द्या, कोणाचे हातपाय तोडा, कोणाची देवळं फोडा, नबाबाची लहर फिरली की सगळी दुर्दशा. अशा प्रकारचं त्या न्यायाधीशांचं न्याय देण्याचं कामकाज त्यांनी 2 तास पाहिलं होतं. आता या सगळ्याला बदल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारची राजनीती करत होते. खरं तर एकाकी झुंज होती, पण त्यांच्या पाठीशी उभं राहणं. आपण सुरुवातीला मुद्दा पाहिला की आपण सगळेजण नेते होणार नाही आहोत, परंतु जो करणारे त्याच्या पाठीशी उभं राहणं. छत्रपती शिवाजी महाराज ही झुंज देत होते. हा सगळा जो काही चाललेला अगदी त्रस्त करणारा विषय होता तो बदलायचा असेल तर ती मात करणाऱ्या शिवाजी महाराजांना मदत करणं, झुंज देणाऱ्या महाराजांच्या पाठीशी उभं राहणं हे आवश्यक होतं. आणि म्हणून समर्थांनी या समर्थ संप्रदायामध्ये राजकारणाचा अंतर्भाव केला आहे असं आपल्याला दिसून येतं. समर्थांचं हे मुख्य हरिकथा निरूपणं, पण दुसरे ते राजकारण, आणि तिसरे ते सावधपण सर्व विषयी, आणि चौथा अत्यंत साक्षेप. साक्षेप म्हणजे अखंड उद्योगात राहणं. हे चौथं ते तर आहेच. पहिलं हरिकथा निरूपण आहे, पण दुसऱ्याला राजकारण आहे. आपला देशच स्वतंत्र नसेल तर तुम्ही किती काही करा, काहीच त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून हरिकथा निरूपणाला राजकारणाचा लगेच दुसरा क्रमांक दिला आहे. आणि तिसरं, हे सगळं करताना अत्यंत सावधपण असलं पाहिजे. तिसरे हे सावधपण सर्व विषयी. चौथा अत्यंत साक्षेप, बरोबर आहे, सत्कार्यमग्न असावं, कार्यरत असावं, अखंड उद्योगात असावं. त्यामुळे एका अर्थाने संप्रदायामध्ये राजकारणाचा विषय आणणारे संत हे समर्थच म्हणायला हवेत. खरं आहे, मानवी जीवनाचा जो सर्वांगीण विकास व्हायला हवा ना, त्या सर्वांगीण विकासामध्ये राजकारण आहेच. आपण किती जरी म्हटलं की आपण फक्त मतदानाचेच अधिकारी आहोत, बाकी आपण काहीच करू शकत नाही, तरी देखील तो राजकारण आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला असं हे करून चालत नाही. अगदी आपले देव, आपले सगळे संत आपल्याला हेच सांगत आलेले आहेत. आपला जर सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर याची गरज आहे. अर्थात समर्थांच्या राजकारणाची गरज आहे. समर्थांची राजकारण काय, तर आयुष्यात आपण माणसं किती गोळा केली, लोकसंग्रह किती केला, किती मित्र आपल्याला आहेत, अशा पद्धतीचा विचार करायला हवं. प्रवृत्तीचं पाहिजे राजकारण, निवृत्तीचं पाहिजे पंचीकरण. आणि त्यामुळे राजकारण आपल्याला, जोपर्यंत आपला हा देह आहे तोपर्यंत आपल्याला या सगळ्याची गरज आहे. त्यामुळे लोकसंग्रह करणाऱ्या पुढाऱ्याने, राजाने लोकांशी कसं वागावं हे सांगले. आपण गुप्तता, सावधानता याबद्दल बोललोच आहे. राजकारणामध्ये तर या गुप्ततेला आणि सावधानतेला फार महत्त्व आहे. समर्थांचं महत्त्वाचं एक काव्य आहे, विचारे करावे कार्य साधन, जाणारं नर्तनो हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन, रहाटोची नाही आहे. सगळ्या अद्याक्षर घेतली तर विजापूर शब्द झाला. मग ते झाल्यानंतर काय, चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी, लगेच विजापूरचा सरदार असं म्हटलं. आणि मग सगळ्या काव्याचं हे झाल्यानंतर कोणाला काही कळणार नाही अशा पद्धतीनं काव्य म्हणजे पत्र पाठवलं, आणि त्या पत्रातून विजापूरचा सरदार निघाला आहे ही बातमी समर्थांनी शिवाजी महाराजांपर्यंत पोचवली. अगदी हे जे समर्थांचं गुप्तता आणि सावधपण आहे ना, तसं आपल्याला लोकमान्य टिळक, सावरकर, गोरवलकर गुरुजी या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे मुख्य तर आहेच की अत्यंत निस्वार्थीपणानं लोकसंग्रह केलेला आहे. अत्यंत सामान्य माणसांविषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत कळवळ आहे, राष्ट्रप्रेम आहे, हे तर दिसतंच. पण समर्थांचं जे सांगणं आहे आणि ते शिवाजी महाराजांनी साकार केलं, तसं आपल्याला या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं काम केलं असं त्यांनी आपण नेहमी पाहतो की दासबोध नक्की या सगळ्यांनी अभ्यासला होता. समर्थ चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं बारकाईनं अभ्यास होतं, त्यामुळेच यांनी असं आपापल्या जीवनामध्ये विशेष कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. एकदा टिळका नायकाने विचारलं, गंमतशीरच प्रसंग आहे,
की तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं लोकमान्य हे बिरुद दिलेलं आहे ना. तर म्हणाले की हे बिरुद मला मिळवायचं असेल तर मी काय केलं म्हणजे मला मिळेल. प्रश्न काय आहे की लोकांनी मला लोकमान्य म्हणावं ह्याच्यासाठी मी काय करावं असं एकाने विचारलं. टिळक म्हणाले की मला लोकमान्यांनी लोकमान्य म्हणावे ही अपेक्षाच सोडून दे. म्हणजे मग काय व्हायचं ते बरोबर आहे. म्हणजे कीर्ती मिळवणं हे की आपलं उद्दिष्ट असायला नको. लोकांनी मला चांगलं काहीतरी म्हणावं यासाठी नाही आपल्याला काम करायचं आहे. आपला आपले कष्ट, आपला त्याग हा लोकांच्यासाठी म्हणजे तो एक परिणाम असावा. त्यासाठी आपण हे करायचं नाही आहे. खरोखर लोकमान्यांनी आपला देह देशासाठी झिजवलेला आहे. ते तर शाळेमध्ये काम करत आणि पगारसुद्धा घेत नसत. किती तुरुंगवास सहन केला, इतकी प्रतिकूल परिस्थिती असून तुरुंगामध्ये गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिला. तर या माणसांच्या कर्तृत्वाबद्दल काय बोलावं असं आपल्याला दिसेलच. तर हे लोकसंग्रह करणारे हे नेते म्हणजे समर्थांनी सांगितलेल्या या सगळ्या अटी आपल्या जीवनामध्ये विशेषत्वानं ज्यांनी पाळल्या त्यांची ही नावं आहेत. स्वातंत्र्य सावरकरांना सुद्धा ही जी स्वातंत्र्यवीर पदवी मिळायची उगाच मिळाली का? 2 जन्मठेपेच्या शिक्षा, त्यात पुन्हा अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा. इतकं त्या कदान्न खायला तो पोट बिघडलेलं, तिथलं पाणी सोसत नव्हतं. किती त्यांना रक्ती आव झालेली होती, तरी तो कोलू ओढावा लागत होता. सगळ्या प्रकारच्या शारीरिक त्रास सहन करायला लागत होता. प्रतिकूल परिस्थिती होती आणि एवढं सगळं असून सुद्धा कमला नावाचं महाकाव्य लिहिलं. त्यामुळे हे जे काही मंडळी आपल्या लक्षात येतात ती समर्थांनी या लोकनेता कसा असायला हवा. लोकांसाठी सगळं आपलं जीवन जे आहे ते लोकांसाठी आहे. सावरकरांनी तुरुंगामध्ये जे अन्य सगळे शिक्षा भोगणारे कैदी होते त्या कैद्याला साक्षर करण्यासाठी पण काम केलं. म्हणजे एकीकडे स्वतः शिक्षा भोगतायत आणि तरी देखील दुसऱ्याचा विचार केला आहे. नंतर सुद्धा जेव्हा रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं त्यावेळेला सुद्धा अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. ते पतितपावन मंदिर सगळ्यांसाठी खुलं केलं. म्हणजे सारखा विचार जो आहे तो दुसऱ्याचा समाजाचा असा आहे. ते त्यांनी जे आत्मचरित्र माझी जन्मठेप लिहिलं त्याच्यामध्ये कुठे काही कुणाला दोष नाही दिलेला आहे. इंग्रज सरकारबद्दल काही वाईट म्हटलेलं नाही आहे. तो जो बारी होता त्याच्याबद्दल काही वाईट म्हटलेलं नाही आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या नियमांचं पालन जणू काही म्हणून ते लोकसंग्रह म्हणून ते स्वातंत्र्यवीर असं बिरुद म्हणून ते लोकमान्य असं बिरुद त्यांना मिळालं असं आपल्याला दिसेल. अत्यंत सहनशील आणि लोकसंग्रह करणाऱ्या माणसांजवळ हवे असणारे सगळे गुण हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. असा हा म्हटलं तर अगदी 21व्या शतकातल्या तुम्हा आम्हाला आपण काही नेते होणार नाही आहोत, पण आपण जे काही करतो आहोत ते आपल्याकडून चांगलं काहीतरी केलं जावं आणि चांगलं करणाऱ्या मंडळींना लोकांनी मदत करावी किंवा आपण सुद्धा लोकांना चांगलं करत असणाऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचा विचार या राजकारण समाज समर्थांनी आपल्याला करायला सांगितलेला आहे. नेत्यांना सांगायला सुद्धा आपल्याला चांगलं आहे ना. दरवेळेस आपण आपलं म्हणतो की लोकनेता कसा असावा, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे कार्यकर्ते जे असतील त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या चुका नाही दाखवायच्यात, पण त्यांनी चांगलं कार्य कसं करावं अशा पद्धतीचा विचार अगदी राजकारणामध्ये कशाला, छोट्या छोट्या समाजाचं काम करणाऱ्या किती किती संस्था असतात त्या संस्थांमध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या यादीत असणाऱ्या गुणांचा अवलंब आपण करावा, इतरांना करायला लावावा. एका अर्थाने एक असा सक्षम समाज निर्माण होईल अशा प्रकारचा विचार या समाज समर्थाने आपल्याला दिला आहे. आज आपण इथेच थांबूया. म्हटलं तर समाज सोपा, म्हटलं तर आपल्याला आपल्या उणिवा दाखवणारा आणि आपल्या चुका दुरुस्त करायला काहीतरी एक चांगला मार्ग दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.